गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतील कामे पावसाळ्या अगोदर पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतील कामे पावसाळा सुरू होण्याच्या आत गती देऊन वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीचा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर.डी. क्षीरसागर, कृषी उपसंचालक ए.सी. धेडे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एस.एस. पारसे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सी.एस. सोनावणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी योजनेचे जिल्ह्यातील सद्यस्थितीच्या संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या। संबंधित यंत्रणेकडून रद्द कामांबाबत माहिती घेऊन कारणे जाणून घेतली। तसेच जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे सुरू असलेली कामे अत्यंत काटेकोरपणे करून घ्यावीत। धरणातील जास्तीत जास्त गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर जाऊन त्याची सुपीकता वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावेत व गाळ काढल्याने पाणी साठून क्षमता वाढेल, त्यामुळे त्याच्या सिंचनाला लाभ होईल या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध रीतीने कामे पूर्ण करून घेतली पाहिजेत असेही त्यांनी निदर्शित केले। जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 209 कामांपैकी 125 कामे पूर्ण झालेली आहेत अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री दामा यांनी दिली।